हॅलो, आवाज येतोय बाळानो? येस सर. हा. नेक्स्ट चॅप्टर नेम लिहा, प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस. आता प्रॉफिट म्हणजे काय आणि लॉस म्हणजे काय हे माहित होण्या अगोदर आपल्याला दोन गोष्टी माहित असाव्या लागतात. एक कॉस्ट प्राइस आणि दुसरी सेलिंग प्राइस. आता कॉस्ट प्राइस म्हणजे काय? सपोज एखादा दुकानदार आहे. दुकानदारानं एखादी वस्तू डीलर कडून परचेस केली आणि ती परचेस करताना जी किंमत होते किंवा जी किंमत पेड करावी लागते त्या किमतीला काय म्हणायचं? कॉस्ट म्हणायची. लक्षात येते का? हॅलो हॅलो हॅलो. येस सर. हा, बघा, दुकानदार किंवा सपोज तुम्ही स्वतः घ्या, तुम्हाला स्वतःला पेन विकायचे आहेत. ठीक आहे. सपोज तुम्ही दुकानातून पेन खरेदी केले आणि तुम्हाला एक पेन 5 रुपयाला पडला, तर त्याची कॉस्ट प्राइस काय झाली? जी तुम्ही दुकानदाराकडून खरेदी केली ती म्हणजे कॉस्ट प्राइस. ती कॉस्ट प्राइस किती झाली? मग 5 रुपये झाली. आणि सपोज तोच पेन तुम्ही 10 रुपयाला विकला तर तुमची त्या पेनची सेलिंग प्राइस किती झाली? 10 10 रुपये. लक्षात येते का? मग आता पेन घेताना तुम्ही कॉस्ट प्राइस 5 रुपयाला घेतला आणि विकताना सेलिंग प्राइस 10 रुपयाला विकला. मग ह्या केसमध्ये तुम्हाला काय झालं? प्रॉफिट. 5 रुपये प्रॉफिट. 5 रुपये प्रॉफिट. म्हणजे 5 रुपये एक्स्ट्रा अमाऊंट आली तुमच्याकडे, जी सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस ह्याच्यामध्ये जर किंवा सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस हे जर पॉझिटिव्ह असेल तर ते असतं प्रॉफिट. आणि जर सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस हे जर मायनस असेल तर ते असतं लॉस. लक्षात येते का? येस सर. म्हणजे सेलिंग प्राइस ही जर कॉस्ट प्राइस पेक्षा कमी असेल तर नॅचरली तिथं काय होतं? लॉस येतो. म्हणजे सपोज तुम्ही 5 रुपयाला पेन घेतला आणि तो एखाद्याला 4 रुपयाला दिला तर नॅचरली तुम्हाला त्याच्यामध्ये 1 रुपया लॉस होतो. लक्षात येते का? येस सर. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस चॅप्टरचं नाव लिहा, सिलेबस म्हणा. सिलेबस लिहून घ्या.
ओव्हर सर. ठीक आहे. ओके. प्रॉफिट अँड लॉस. मग फर्स्ट लिहा पॉइंट कॉस्ट प्राइस. त्यालाच आपण सीपी पण असं डिनोट करतो. कॉस्ट प्राइस इट इज डिनोटेड ऑल्सो बाय CP. Selling price it is denoted by SP. Cost price means what? The price at which an article is purchased. Purchase price जे असते त्याला कॉस्ट प्राइस म्हणायचं. आणि सेलिंग प्राइस असेल किंवा ज्या अमाऊंटला आपण आर्टिकल सोल्ड करतो त्याला सेलिंग प्राइस म्हटलं जातं. लक्षात येते? If SP is greater than CP, then seller is said to have profit or gain. And if SP is less than CP, then seller is said to have a loss. याच्यात काय अडचण आहे बाळांनो? हॅलो हॅलो, याच्यात काय अडचण आहे का बघा? हे कळलं ना? येस सर. ठीक आहे. बाळांनो ते लिहून झालंय का? हॅलो, अरे ते लिहून झालेलं आहे का? सर. येस सर. पुढे घ्या मग. सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले म्हणून. सम इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज. गेन किंवा प्रॉफिट, ह्याला दुसरं नाव काय आहे? प्रॉफिट. गेन और प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. लॉस CP मायनस SP. लॉस हा, लॉस मध्ये कॉस्ट प्राइस ही सेलिंग प्राइस पेक्षा मोठी असते, त्यामुळं CP मायनस SP. पुढं लॉस और गेन इज ऑलवेज रेकनड ऑन CP. थर्ड gain percentage. Gain percentage equal to gain into 100 divided by cost price. इथं डिवाइडचं साइन राहिलं. Gain into 100 divided by cost price. Loss percentage, loss into 100 divided by cost price. Selling price SP equal to
100 plus gain percentage into CP divided by 100. Selling price 100 minus loss percentage divided by 100 into CP. म्हणजे गेन दिलेला असेल तर सेलिंग प्राइस कशी काढायची, लॉस दिलेला असेल तरी सेलिंग प्राइस कशी काढायची ते दिलेलं आहे. फॉर्म्युले व्यवस्थित लिहा. आणि लिहून झाल्यानंतर सांगा मला. गेन पर्सेंटेज लॉस पर्सेंटेज कळलं. आपला पर्सेंटेज फॉर्म्युला वापरलेला आहे त्यांनी. गेन डिवायडेड बाय सीपी इंटू 100, लॉस डिवायडेड बाय सीपी इंटू 100. हॅलो हॅलो. येस सर. फॉर्म्युले लिहून झाले का? येस सर. Cost price CP equal to 100 divided by 100 plus gain percentage into SP and 100 divided by 100 minus loss percentage into SP. वरचा फॉर्म्युला रिव्हर्स करून लिहिलेला आहे बघा. आता इकडे बघा त्यांनी काय म्हटलंय. इफ an article is sold at gain 35%, then selling price is 135 of CP. म्हणजे जर इथं X पर्सेंटेज असेल तर 100% प्लस X पर्सेंटेज ऑफ CP येणार. कळते का? आणि 35% लॉस असेल तर 100 मायनस X पर्सेंटेज. लक्षात येते? हॅलो हॅलो. Yes, sir. When a person sells two similar item, दोन similar item, one at gain X% and other at loss X%, then the seller incur a loss. बघा दोन समान वस्तू आहेत, एक
X% गेन न विकला, एक X% लॉस न विकला, तर सेलरला काय होतो, लॉस होतो. आणि तो लॉस पर्सेंटेज कसा काढायचा, तर कॉमन लॉस अँड गेन पर्सेंटेज डिवायडेड बाय 10, म्हणजे X/10 into 2. If a trader purchases to sell his goods at cost price but uses false weight, then म्हणजे एखादा दुकानदार आहे, सपोज त्यानं कॉस्ट प्राइसलाच विकायचं ठरवलं पण चुकीचे वजन वापरले, तर नॅचरली त्याला काय होणार, गेन होणार. आणि तो गेन पर्सेंटेज काय येतो, एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू मायनस एरर इंटू 100. हे सगळे फॉर्म्युले लिहा. झालंय का बाळानो? हॅलो, No, sir. नो सर. लिहा लिहा. प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे, SP मायनस CP, लॉस CP मायनस SP. लक्षात राहील ना? झालं का? Yes, sir. नेक्स्ट पॉइंट लिहा,
पार्टनरशिप. आता पार्टनरशिप म्हणजे काय? सपोज दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन जॉईंटली बिझनेस चालवला तर त्याला काय म्हटलं जातं? पार्टनरशिप म्हटलं जातं. आणि ते जे लोक असतात एकत्र आलेले त्यांना काय म्हटलं जातं? पार्टनर म्हटलं जातं. लक्षात येते का? हॅलो. When two or more than two persons run a business jointly, then they are called partners and deal is known as partnership. Deal is known as partnership. Second, ratio of divisions of gains. Ratio of divisions of gains. When investment of all the partners are for the same time, the gain or loss is distributed among the partners in the ratio of their investments. Suppose A and B invest rupees X and rupees Y respectively for a year in a business. Then at the end of the year, A's profit as to B's profit is equal to X as to Y. जर A नी X रुपीज इन्व्हेस्ट केले, B नी Y रुपीज इन्व्हेस्ट केले, तर एक वर्षानंतर A चा प्रॉफिट शेअर आणि B चा प्रॉफिट शेअर हा किती असतो? X as to Y असतो. When investment are for different time periods, then equivalent capitals are calculated for a unit of time by taking capital into number of units of time. Now gain or loss is divided in the ratio of these capitals. Suppose A invest rupees X for P months and B invest rupees Y for Q months. Then A's profit as to B's profit is equal to XP into YQ. Sorry, XP as to YQ. जर A न X रुपीज P महिन्यासाठी इन्व्हेस्ट केले, B न Y रुपीज Q महिन्यासाठी इन्व्हेस्ट केले, तर दोघांचं प्रॉफिट शेअर कसं काढायचं? XP as to YQ. Then working and sleeping partners. A partner who manages the business is known as working partner, and the one who simply invests the money is a sleeping partner. जो पार्टनर बिझनेस ऍक्च्युअल मध्ये चालवतो त्याला वर्किंग पार्टनर म्हणायचं, आणि जो फक्त पैसे इन्व्हेस्ट करतो त्याला स्लीपिंग पार्टनर म्हणायचं. लक्षात येते? हॅलो हॅलो बाळा. येस सर. येस सर. Yes, sir. हे लिहून घ्या ते. पूर्ण स्लाइड लिहायची का? हा ओके सर.
हॅलो, हे झाल्यानंतर सांगा रे बाळानो. हॅलो, येस सर. बाळानो, ते झाल्यानंतर सांगा. ओके सर. हो सर. बाळानो, झालं सगळ्यांचं? येस सर. येस सर. एकच मिनिट फक्त. Problems on profit and loss. Problems on profit and loss. Problems on profit and loss. Hello. Hello, बाळांनो. Yes, येस sir. सर.
क्वेश्चन बघा. Suppose a shopkeeper has bought 1 kg of apples for 100 rupees and sold it for 120 per kg, rupees 120 per kg. How much is the profit he got? बघा, 1 किलो ऍपल किती रुपयाला मिळाले त्याला? 100. 100 rupees. आणि विकले कितीला? 120. 20. मग सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस पेक्षा जास्त आहे ना, Yes, sir. Yes, sir. म्हणजे काय होणार? प्रॉफिट होणार. काय 20 झालं rupees. प्रॉफिट? 20 rupees. SP minus CP, 20 रुपीज प्रॉफिट. हे लक्षात आलं? Yes, sir. बाळांनो झालंय ना हे? Yes, sir. नेक्स्ट घ्या. फॉर द अबोव एक्झाम्पल कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ द प्रॉफिट गेनड बाय द शॉपकीपर. प्रॉफिट गेनड काढायचं आहे. कसं काढणार? प्रॉफिटचं पर्सेंटेज काय असते? हॅलो, Profit Gain into into- 100 upon CP. हा, प्रॉफिट P डिवायडेड बाय CP इंटू 100 ना, बरोबर का? Yes, sir. 20/100 इंटू 100 किती पर्सेंट झालं? 20%. 20%. लक्षात आलं? हॅलो, Yes, sir. हॅलो, बाळांनो हे झालंय? Yes, sir. ठीक आहे. A man buys a fan for rupees 1000 and sells it at loss 10%. What is the selling price of the fan?
10% लॉसनी सेल केलेलं आहे, तर व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ द फॅन विचारलेलं आहे त्यांनी. काय फॉर्म्युला बघा एसपीचा. एसपीचा फॉर्म्युला काय आहे इथे आहे बघा. 100 मायनस लॉस पर्सेंटेज डिवायडेड बाय 100 इंटू सीपी आहे का? Yes, sir. 7 नंबरचा फॉर्म्युला. SP equal to 100 minus loss percentage divided by 100 into CP. हा काय तर आहे? हंड्रेड मायनस किती पर्सेंट आहे? 10% डिवायडेड बाय 100 इंटू 1000 येणार. काय फॉर्म्युला? आन्सर बघा काय येते. 20 कॅन्सल 90 इंटू 10 म्हणजे 900 येते. काय अडचण याच्यात? हॅलो हॅलो बाळांनो. No, sir. हा किंवा हे स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल आहे. 1000 ला 10% लॉस म्हणजे किती झालं? 100 रुपये झाले. 1000 मधून 100 वजा केले किती आले? 900 रुपये. डायरेक्ट जरी केलं तरी चालतंय, तोंडी निघतंय. आता हे फॉर्म्युला का दिलं तुम्हाला? मोठी जर प्राइस असेल किंवा एखादी मधला पर्सेंटेज असेल तर हा फॉर्म्युला उपयोगी पडतो. लक्षात येत आहे का? Yes, sir. लिहून झाला असेल तर सांगा मला. क्वेश्चन आणि फॉर्म्युला हे दोन्ही लिहून घेत जावा. आज तुम्हाला सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्ट. आपली टेस्ट कुठपर्यंत झालेली रे? पर्सेंटेज पर्यंत झाले ना? Yes, sir. ठीक आहे. आज तुम्हाला सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्ट वर देतो. त्यानंतर 1-2 दिवसांनी पर्सेंटेज नंतर कुठला रेशिओ झालाय का? Yes, sir. Ratio and proportion. पर्सेंटेज नंतर कुठला झालेला आहे सांगा. रेशिओ अँड प्रपोर्शन झालेला आहे. बरोबर. Yes. मंगळवारी तुम्हाला रेशिओ आणि प्रपोर्शनची टेस्ट देतो. ठीक आहे. आणि ऍव्हरेज मिक्सचरची पण टेस्ट राहिलेली आहे आपली. Yes. हा ऍव्हरेज मिक्सचरची टेस्ट गुरुवारी देतो. ठीक आहे. शुक्रवारी आपलं परत लेक्चर आहेच, काय अडचण नाही. किंवा शुक्रवारी देतो तुम्हाला ती टेस्ट. ऍव्हरेज मिक्सचरची. रेशिओ प्रपोर्शनची मंगळवारी टेस्ट येईल. कळतंय? Yes, sir. Yes, sir. सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टची टाकतो टेस्ट. आणि सगळ्या टेस्ट अटेम्प्ट करा. इकडं बघा, तुमचा जो कॅम्पस डिपार्टमेंट आहे म्हणजे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट, त्यांच्याकडून क्लिअर कट इन्स्ट्रक्शन आहेत. तुमचं जर प्रेझेंटी ऍप्टिट्यूड लेक्चर आणि CIP लेक्चरला प्रेझेंटी कमी असेल, त्यांनी साधारण माझ्या माहितीप्रमाणे 90% क्रायटेरिया ठेवलेला आहे. 90% पेक्षा प्रेझेंटी जर कमी असेल आणि तुमचा एक्झाम अटेम्प्ट केलेला नसतील 90%, तर ते तुम्हाला कदाचित काही कंपनींना अलाउ करणार नाहीत. हे क्लिअर कट इन्स्ट्रक्शन आहेत. कळतंय का? Yes, sir. Yes, sir. हे लक्षात ठेवा, कारण आम्हाला हे प्रत्येक सेमिस्टरला अटेंडन्स, तुमचे रेकॉर्ड जे काय असतील ते सबमिट करावे लागतात.
त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने पहिल्यापासून माहित असावे तुम्हाला गोष्टी म्हणून सांगितल्या अगोदर. पुढे if a pen cost ₹50 after 10% discount, then what is the actual price or marked price of for pen? A pen cost ₹50 after 10% discount, then what is the actual price or marked price for pen? पेनची ऍक्च्युअल प्राइस किती असेल असं विचारलेलं आहे त्यांनी. काय करणार सांगा बरं. हॅलो बोला. हॅलो पेनची कॉस्ट किती आहे. कॉस्ट प्राइस लिहा की सीपी फॉर्म्युला लिहा. सीपी ₹50 आहे. डिस्काउंट आहे डी 10%. मग सपोज मार्केट प्राइस मी एसपी म्हटलं, एसपी एक्स आहे. सांगा मग कसं करणार. आता एवढ्यावरून तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हा हॅलो डिस्काउंट आपल्याला मार्केट प्राइस वर मिळतो ना बाळानो. डिस्काउंट आपल्याला मार्केट प्राइस वर मिळतो. येस सर. हा मग सांग की कॉस्ट डिवायडेड डिस्काउंट नाही. मार्केट प्राइस किंवा सेलिंग प्राइस आहे एक्स. हॅलो सेलिंग प्राइस म्हणू नका, मार्केट म्हणा. चला एमपी मार्केट प्राइस इज इक्वल टू एक्स असेल सपोज. आता एसपी चा फॉर्म्युला वापरू. कुठला फॉर्म्युला वापरायचा. येस. बर ठीक आहे वापरा. काय येतंय. बोला की 100 प्लस डिस्काउंट दिला म्हणजे त्याला लॉस झाला का फायदा झाला. फायदा. डिस्काउंट दिल्यानंतर फायदा होतो का बाळा. नाही लॉस. सॉरी सर. मी तर डिस्काउंट म्हणतो डिवायडेड बाय 100 इंटू सीपी. सीपी नाही एमपी. इथं तुम्हाला मिळणार ते ऍक्च्युअली कॉस्ट प्राइस असणार सीपी त्या केस मध्ये. त्या केस बद्दल बोला पर्टिक्युलर. कळते का. ओके सर. तुमचं बरोबर आहे. सेलिंग प्राइस म्हणजे दुसऱ्याकडून घेतलेले आहे आपण. बरोबर म्हणजे आपण त्याची सेलिंग प्राइस काढतोय म्हणजे तुम्हाला पडलेली काय झाली कॉस्ट झाली ती. मग टाका फॉर्म्युला मध्ये आन्सर काय येतंय बघा. येस. 50 इक्वल टू 100 मायनस 10 म्हणजे 90/100 इंटू एक्स
काय येते बघा 50 इंटू 100 किंवा 10 येईल डायरेक्ट. बाय 9. किती येते? हम्म. 55.56. 55.56 एवढी प्राइस येते त्याची. कळलं का बाळांनो? Yes, sir. दुकानदाराने केलेला आहे, दुकानदारानं तुम्हाला 10% डिस्काउंट दिला, त्याच्यानंतर तुम्हाला पेनची प्राइस पडली 50 रुपये, म्हणून तिथं कॉस्ट म्हटलेलं आहे, पण ऍक्च्युली आपल्याला सेलिंग प्राइस काढायला सांगितलेलं आहे त्यांनी. कळतंय का? Yes, sir. लिहून झालंय ना ते? Yes, sir. On selling 17 balls at rupees 720, there is a loss equal to the cost price of 5 balls. The cost price of ball is 17 बॉलची सेलिंग प्राइस आहे 720. देर इज लॉस इक्वल टू कॉस्ट प्राइस ऑफ 5 बॉल्स. 5 बॉलच्या कॉस्ट एवढा लॉस झालेला आहे, तर कॉस्ट प्राइस ऑफ बॉल विचारलेला आहे. मी सपोज सीपी इक्वल टू एक्स मानलं, सीपी एक्स मानलं, ठीक आहे. आता लॉस किती झालेला आहे तुम्हाला? Cost price of 5 balls. म्हणजे 5x लॉस झालेला आहे, Yes, sir. बरोबर. Yes. आता 5x लॉस झालेला आहे, म्हणजे 17 बॉलची सेलिंग प्राइस ही किती असली पाहिजे? 720 प्लस 5x असली पाहिजे. बरोबर आहे का? Yes, sir. हॅलो, Yes, sir. एक मिनिट, इथं एक्स घ्या, एसपी च्या ऐवजी एक्सच घ्या. 17 इंटू एक्स इक्वल टू 720 प्लस 5x. म्हणजे 17x मायनस 5x इक्वल टू 720. 12x इक्वल टू 720, x इक्वल टू 60 येते. म्हणजे कॉस्ट प्राइस किती झाली? 60. 60. ऑप्शन डी. इथं हा तुमचा टोटल कॉस्ट 17 बॉलची आहे, ही तुमची सेलिंग प्राइस आहे 720 आणि हा लॉस आहे. कळतंय का? हॅलो, Yes, हॅलो sir. बाळांनो. हॅलो,
Yes, sir. हम्म. नाही त्याला तरी जुना फोटो आहे. हॅलो, अरे झाले का? Yes, sir. Complete. हे सोडवा मग. A shopkeeper expects a gain 22.5% on his cost price if in a week his sale was rupees 392. What was his profit? काय काय करणार सांगा, कुणी एकानं सांगा. हॅलो, बाळानो काय काय करणार सांगा पटपट. सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला वापरायचा आधी.
सांगा मला फॉर्म्युला. 100 plus gain percent upon 100 into CP. गेन पर्सेंटचा फॉर्म्युला वापरला जातो. इकडे बघा, गेन पर्सेंट दिलेला आहे, ते किती आहे तुमचं 22.5. ठीक आहे. हा, येस सर. त्याचा सेल झालेला आहे 392. तर त्याचं प्रॉफिट विचारलेलं आहे त्यांनी. कॉस्ट प्राइस एक्स कन्सिडर करायचं. सीपी इक्वल टू एक्स कन्सिडर केलं. गेन पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय? 100 plus gain percent upon 100 into CP. 100 प्लस गेन पर्सेंट अपॉन 100 into CP. इंटू Cost price. एक्स. सर लेफ्ट साइडला सेलिंग प्राइस लिहिलं. ही सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला. एसपी दिलाय पण आपण. SP इक्वल टू 100 प्लस 22.5 डिवायडेड बाय 100 इंटू एक्स आलं. ठीक आहे. किती येतंय सांगा? 1.225 एक्स येईल. बरोबर का? सेलिंग प्राइस. हॅलो हॅलो बाळानो. येस सर. आता SP 392 दिलेला आहे तुम्हाला. 1.225 एक्स इक्वल टू 392. एक्स ची व्हॅल्यू काढा बरं, किती येते बघा. 320. एक्स ची व्हॅल्यू काढा. 320. किती आलं? 320. एक्स इक्वल टू 320 आलं. प्रॉफिट इक्वल टू एसपी मायनस प्रॉफिट म्हणजे काय असतंय? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. SP मायनस CP. $392 मायनस 320 किती येते? 72 येते का? येस सर. ऑप्शन सी. झालंय. Yes, sir. A man buys a cycle for ₹1400 and sells at loss 15%. What is the selling price of the cycle? SP equal to काय फॉर्म्युला येतो? हॅलो बाळानो. 100 minus loss upon 100 into CP. 100 मायनस लॉस किती आहे?
15 15. इंटू सीपी किती आलं बघा बरं. ऑप्शन सी. 1190. बरोबर आहे का? येस सर. झालंय ना ते. Yes, sir. Sam purchased 20 dozens of toys at the rate of 375 rupees per dozen. He sold each one of them at the rate of rupees 33. What was the percentage profit? हॅलो, प्रॉफिट पर्सेंटेज विचारले काय तर. SP डिवायडेड बाय CP इंटू 100 असंच येतं ना. हॅलो, बघा इथं प्रॉफिट पर्सेंटेज गेन इंटू 100 डिवायडेड बाय CP आहे का. म्हणजे इथं गेन काढावं लागेल आपल्याला. प्रॉफिट डिवायडेड बाय CP इंटू 100 हा फॉर्म्युला आहे तुमचा. आता 375 ला म्हणजे कॉस्ट प्राइस तुम्हाला दिलेले आहे 375 बरोबर आहे. हॅलो हॅलो बाळांनो, Yes, sir. नाही दिलेली. एक मिनिट पर डझनची दिलेली आहे. डझन मध्ये किती असतात? 12. 12. टोटल मी याला C म्हणतो 375 डिवायडेड बाय 12 किती आली एकाची कॉस्ट. किंवा डायरेक्ट इथं डझन मध्येच दिलेला आहे ना. सॅम परचेस्ड 20 डझन्स म्हटलेला आहे. ठीक आहे. हॅलो हॅलो बाळांनो. Yes, sir. हा, मग इथं CP डायरेक्ट कशी काढता येईल तुम्हाला? 375 इंटू 20 ही झाली तुमची कॉस्ट प्राइस. किती येतंय बघा. $7,500.
7,500 आली. आता 33 रुपयाला एक ह्या पद्धतीनं 12 ह्याचे किती होते? हॅलो 396. 396 म्हणजे एसपी तुमचा 396 इंटू 20 येणार. किती येते बघा? 7,920. 920. 920. आता प्रॉफिट म्हणजे एसपी मायनस सीपी किती येते सांगा? फोर टू झिरो बरोबर Yes, का? sir. मग या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका. 420,7500 इंटू 100 किती येते सांगा? 75. 5 न भाग जाईल. C option. किती येते? 5.6 येते का? Yes, sir. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. हे कळलं? हॅलो Yes, sir. Yes, sir. लिहून झालंय का बघा, म्हणजे पुढे जाऊ आपण. झालं sir. Some articles were bought at six articles. Some articles were bought at 6 articles for ₹5 and sold at 5 articles for ₹6. Gain percentage is. सांगा कसं करणार? बाळांनो सहा आर्टिकल 5 रुपयाला ह्या पद्धतीनं काही आर्टिकल काय केले? विकत घेतले. आणि विकताना कसे विकले? 5 आर्टिकल 6 रुपयाला. तर गेन पर्सेंटेज किती असं विचारलेलं आहे. हॅलो माझ्या
हॅलो, त्यांनी काही आर्टिकल विकत घेतलेले आहेत. काय म्हटलेलं आहे, तर 6 आर्टिकल 5 रुपयाला ह्या पद्धतीनं काही आर्टिकल विकत घेतले. तसंच विकताना कसे विकले, 5 आर्टिकल 6 रुपयाला. आता मला सांगा, 6 आर्टिकल 5 रुपयाला म्हणजे एकाची प्राइस किती? हॅलो, कुठल्या शाळेची क्लास? बाळानो, हॅलो, येस सर. 6 Yes, sir. आर्टिकल जर 5 रुपयाला मिळत असतील तर एका आर्टिकलची प्राइस किती होणार? 5/6 फ्रॅक्शन मध्ये करा डायरेक्ट. हा 5/6. हा, आणि सेलिंग प्राइस किती झाली? 6/5. बरोबर का? येस सर. हा, सपोज आता नंबर ऑफ आर्टिकल परचेस्ड, मी काय करतो, दोन्हीकडे 6 आणि 5 आहे, मग एलसीएम काढतो 6 आणि 5 चा. किती येतो एलसीएम 6 आणि 5 चा? लिस्ट कॉमन मल्टिपल 30. 30 येतो. बरोबर. मग तुमची कॉस्ट प्राइस आहे किती? 5/6. टोटल तुम्ही 30 आयटम कलेक्ट केले किंवा बाउट केले असं कन्सिडर करू. ठीक आहे. तुम्ही नंबर ऑफ आर्टिकल जे आहेत ते 30 घेतले असं समजू आपण. घेताना 30 घेतले म्हणजे विकताना पण 30च विकणार तुम्ही, कळतंय का? हॅलो, येस सर. मग कॉस्ट प्राइस किती झाली? 25 रुपये झाली. आणि सेलिंग प्राइस किती झाली? 36. मग प्रॉफिट किती झालं? ₹11. पर्सेंटेज काढा की. (11/25) into 100 किती येते? 44. 44%. लिहून घ्या ते पटपट, आणि झाला असेल तर सांगा तसं. कम्प्लीट सर. ठीक आहे, पुढचे घ्या. The percentage profit earned by selling an article for ₹1920 is equal to the percentage loss incurred by selling same article for ₹1280. At what price should the article be sold to make 25% profit?
The percentage profit earned by selling an article for rupees 1920 is equal to the percentage loss incurred by selling same article for rupees 1280. कॉस्ट प्राइस मी एक्स मानली सपोज, म्हणजे तुमचं प्रॉफिट काय झालं रे पहिल्या ह्याच्यात, SP1 सेलिंग प्राइस 1 आहे ना, ते त्याला SP1 म्हणतो मी. SP1 मायनस एक्स म्हणजे प्रॉफिट किती आलं 1920 मायनस एक्स. हॅलो बाळानो, बरोबर का? एखादी वस्तू एक्स रुपयाला घेतली आणि 1920 रुपयाला विकली, मग त्याचं प्रॉफिट मला काढायचंय. कसं काढणार? SP मायनस CP ना. हॅलो, येस सर. हा तसंच लॉस सेलिंग प्राइस सॉरी एक्स मायनस सेलिंग प्राइस. काय आलं? एक्स मायनस 1280 हे कळतंय. CP मायनस SP. हॅलो हॅलो बाळानो, येस सर. आता त्यांनी काय विचारलेलं आहे, ऍट व्हॉट प्राइस शुड द आर्टिकल. आता पर्सेंटेज प्रॉफिट आणि लॉस पर्सेंटेज दोन्ही सेम आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे P% इज इक्वल टू L% आहे. P% कसं काढतो? P डिवायडेड बाय CP into 100. आणि L% L divided by CP into 100. काय आलं? P इक्वल टू L आलं. बरोबर का? येस सर. म्हणजे 1920 एक्स मायनस 1280. एक्स एक्स तिकडे घ्या, 2x इक्वल टू काय येतंय 1920 प्लस 1280 किती येतंय रे? 80 100 2200 येते का? 3200. 3200. हा म्हणजे एक्स झाला 1600. आता याच्यावर किती 25% प्रॉफिट पाहिजे तुम्हाला? 25% प्रॉफिट म्हणजे एक्स इंटू किती झालं 16 इंटू 25/100 किती येते हे बघा 400. 400 एवढं प्रॉफिट झालं पाहिजे असं म्हणतात ते. म्हणजे सेलिंग प्राइस किती झाली एक्स प्लस पी 1600 अधिक 400 किती येत ऑप्शन ए. 2000 रुपये. कळते का? चल बाळांनो, येस सर. लिहा ते पटपट.
झाला असेल तर बोला रे पटपट. हॅलो. झाले सर. ठीक आहे, पुढे घ्या. प्रॉब्लेम्स ऑन पार्टनरशिप. A and B invest in a business in the ratio 3:2. If 5% of the total profit goes to charity and each share is rupees 855, the total profit is. बोला काय करणार. सपोज टोटल प्रॉफिट 100 रुपये आहे. मी काय कन्सिडर केलं, टोटल प्रॉफिट 100 रुपये आहे. त्यातले 5% म्हणजे किती रुपये रे? 100चे 5% सांगा. हॅलो. 105. अरे बाळा, 100चे 5%. 95. 5 रुपये. 5 रुपये येतात. मग 100 मधून 5 गेले, राहिला प्रॉफिट 95. हा जो 95 रुपये प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये ए चा शेअर किती होतो? 3x. ए शेअर किती येणार? 95. इथं टोटल पार्ट किती आहेत? एक कंपनीची इन्व्हेस्टमेंट आहे ज्याच्यामध्ये 3 पार्ट गुंतवणूक ए न केलेले आहे, 2 पार्ट बी न केलेले आहे. म्हणजे टोटल गुंतवणूक किती पार्ट झाली? 5 पार्ट झाली ना. येस सर. 3/5 हे झालेलं आहे की रेशिओ मध्ये. किती येते सांगा. $57. बघा, ए चा शेअर 57 असताना टोटल प्रॉफिट आहे 100 रुपये. मग ए ला 855 रुपये मिळाले असताना टोटल प्रॉफिट किती येईल? $100 divided by 57 into 855. किती येते काय? 1500. बरोबर आहे का? Yes, sir. Yes sir. ऑप्शन बी. हे कळतंय? हॅलो.
चल बाळांनो. Yes, sir. ठीक आहे, पुढे घ्या. टाइम काय झाला रे? आहे अजून. A, B, C jointly thought of engaging themselves in a business venture. It was agreed that A would invest rupees 6500 for 6 months, B rupees 8400 for 5 months, and C rupees 10,000 for 3 months. Capital A wants to be working member, for which he received 5% of the profit. The profit earned was rupees 7400. Calculate the share of B in the profit. B चा शेअर प्रॉफिट मध्ये किती असेल हे विचारलेलं आहे. हॅलो. हॅलो. येस सर. बोला. टोटल प्रॉफिट दिलेला आहे त्यांनी, किती रुपये दिलेला आहे? किती प्रॉफिट झालेला आहे तुम्हाला? हॅलो. अरे इथे दिलेलं आहे की प्रॉफिट अर्न्ड रुपीज 7400 दिलाय ना. येस सर. आता ए ला 5% मिळालेला आहे, म्हणजे 5% ऑफ का 5% मिळालेला आहे तर वर्किंग मेंबर आहे म्हणून. मग 5% ऑफ 7400 किती येतं? किती आलं? 370 येतंय का? येस Yes, सर. sir. Yes, sir. मग उरलेला बॅलन्स किती राहिला तुम्हाला? 7400 मायनस 370 किती राहतंय? 7030. ठीक आहे. आता हा जो शेअर राहिलेला आहे हा इक्वली डिस्ट्रीब्युट होणार, म्हणजे त्यांच्या इन्व्हेस्टमेंट प्रमाणे डिस्ट्रीब्युट होणार उरलेला. मग त्याची इन्व्हेस्टमेंट बघा. आपण शेअर मध्ये बघितलेलं आहे की तिथं काय सांगितलेलं आहे बाळांनो? क्यू मंथ साठी एवढे केले असेल, वाय मंथ साठी प्रॉफिटचा फॉर्म्युला दिलाय की काय तिथं बघा. XP ऍश टू वाय क्यू. जर एक्स ची 5 मंथ साठी असेल तर XP शेअर झाला त्याचा. YQ आणि तिसरा आहे म्हणून इथं ऍश टू काय घ्यायचं? इथं आहे ना एक्झाम्पल. हा बघा 6506 मंथ साठी इन्व्हेस्ट केलेलं आहे. म्हणजे A ऍश टू B ऍश टू C काय येईल तुम्हाला? 6500 इंटू 6. ठीक आहे. ऍश टू पुढं 8400 इंटू 5
आणि काय 10,000 इंटू 3. बोला किती ते सांगा, किंवा कॉमन जे काय असेल ते कॅन्सल करा. कॉमन 00 एक कॅन्सल होतंय बघा. त्यानंतर 65 इंटू 6 H2 84 इंटू 5 H2 काय आलं रे 100 इंटू 3. बरं अजून काय कॉमन दिसतंय का बघा. 5 13:14:10. 13:14:10 येतंय का. येस सर. म्हणजे टोटल पार्ट किती झाले. 37 पार्ट होतील बाळांनो टोटल. हॅलो हॅलो बाळांनो. Yes, sir. टोटल 37. त्यातले बी ला किती मिळणार. 14 पार्ट. किती पैकी 7030 पैकी किती येते अमाऊंट बघा. किती येते. 2660. Option B. $2,660. ऑप्शन बी B. लिहून घ्या ते. बाळांनो लिहून झालेलं असेल तर सांगा तसं. हॅलो 1 मिनिट सर. कंप्लीट सर. पुढचे काय. A, B, C enter into partnership in the ratio. एक मिनिट. 7:2, 7/2 4/3 6/5. सेवन बाय टू 4/3 6/5 आहे. ठीक आहे. हॅलो हॅलो. येस Yes, सर. sir. 7/2 4/3 6/5. After 4 months, A increases his share 50%. If the total profit at the end of 1 year is
rupees 21,600. Which share in the profit is? Which share in the profit is? बोला. हॅलो. एबीसी ची पार्टनरशिप अगोदर किती होती पहिले 4 महिने? बाळांनो, पहिले 4 महिने काय होती दिलेलं आहे की त्यांनी. 7/2 to 4/3 to 6/5. याचं काय करा, A to B to C. याचं काय करा माहिती आहे का? हॅलो बाळांनो. हॅलो. येस सर. हा, डिनॉमिनेटरचा एलसीएम काढा, किती येत आहे? येईल 30. 30. थर्टी इंटू 7 किती येते? 210. पुढं 30 इंटू 4. डिवायडेड बाय 2 आहे की 105 येणार. बर, डायरेक्टली आहे का? 105. हा, पुढं as to 40 as to 36. 40 to 36. हे किती महिन्यासाठी झालं इन्व्हेस्टमेंट? 4 महिन्यासाठी. बरोबर आहे का? हॅलो. म्हणजे Yes. त्यांची इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती झाली? मी याच्यातला कॉमन एक्स कन्सिडर केला. 105x, 40x आणि 36x ही त्यांची एबीसी ची इन्व्हेस्टमेंट झाली. आता आपल्याला काय सांगितलंय त्यांनी? हॅलो. After 4 month इन्व्हेस्टमेंट किती टक्क्यानं वाढलेलं आहे? 50%. 50%. म्हणजे टोटल किती झाली याची इन्व्हेस्टमेंट? 50% इन्क्रीज. म्हणजे 150/100 करायचं आणि त्यानं मल्टिप्लाय करायचं. एवढी येईल. कळतंय का? हॅलो. हॅलो बाळांनो, कळतंय का? हा. इथं 0 एक कॅन्सल होईल, 5 न भाग जातोय ना. 52.5x. 52.5x येते का? Yes sir. आता मग सगळ्याचं शेअर काढा. एचा शेअर बघा किती येतंय? 105x हे 4 महिन्यासाठी गुंतवले पहिल्या. पुन्हा 8 महिन्यासाठी किती आहेत?
52.5 इंटू एक्स, बरोबर का? हॅलो हॅलो बाळांनो, टोटल 12 महिने असतात ना एका वर्षामध्ये. येस सर. हा, 4 महिने 105 इंटू एक्स हे केलं, उरलेले 52.5 एक्स इंटू 8 केलं. पुढं $52.5 बरोबर आहे का रे? सर 150.5. हा? ए चे शेअर 50% इन्क्रीज झालेत म्हणल्यावर 100 प्लस 50 केल्यानंतर 150 आलं का तिथं? हा, आपण डायरेक्ट टोटल शेअर किती गुंतवले तेच काढायला लागलोय ना बाळा तिथं. कॅल्क्युलेशन 52.5 बरोबर आहे का मला सांगा फक्त. नाही सर. नाही सर चुकलं. काढा की मग ते व्यवस्थित काढा की. 157.5. हा सर 157.5 येते. अवघड आहे बाबा. असं चुकवल्यावर तासभर एक्झाम्पल सुटेल का? 157 0.5. एक्स, ठीक आहे. तीच लिहा अमाऊंट आता इथे. तरी म्हटलं ती याच्यापेक्षा लहान कशी काय झाली. पुढं #2. आता उरलेल्यांनी 12 महिने सेमच अमाऊंट गुंतवलेले, म्हणजे 40x इंटू 12. 40 आहे ना, 40x इंटू 12. पुढं आणि 36 ना, येस सर. 36x इंटू 12. किती आलं बघा? पहिलं किती येतंय सांगा ऍडिशन. ऍडिशन सांगा पहिल्यांदा. किती आलं? 1680. 1680x, 480 आणि इकडे किती येते? 432. 432x. x कॅन्सलच होईल. सिम्प्लिफिकेशन करा, बघ काय राहते. बारानं भाग जातोय बघा, 12 जातोय, 4 पण जातोय. 12 घालवा अगोदर, किती येते बघा? एक्स निघूनच जाईल, काय अडचण नाही. 35:10:9. डायरेक्ट केलं मी, ठीक आहे चला. 35:10:9. त्यांनी कुणाचं विचारलेलं आहे? बीचा शेअर विचारलाय का? येस सर. टोटल शेअर किती झाले? 9, 54. 14, 44, 54.
54 ना. येस सर. टोटल किती आहे तुमचं? 21,600. $21,600 त्यातले 10 शेअर आहेत बी चे. किती पैकी? 54 पैकी. 4000. ऑप्शन आहे का? डी ऑप्शन. ऑप्शन डी. ठीक आहे. बघा, लिहून झालं असेल तर सांगा मला. झालंय ना लिहून? येस ठीक आहे. अटेंडन्स द्या. करा सुरुवात पटपट. अटेंडन्स द्या पटपट. 1 Two. absent आहे. 2 प्रेझेंट. 3 present. 4 present. 5 present. 6 प्रेझेंट. 7, 8, 9 absent. 10 absent. 11. 12 प्रेझेंट. 13 present. 14 present. 15 आहे सर. 16 present. 17 absent. 18 present. 19 present. 20 present. 21 absent. 22 absent. 23 present. 24 present. 25 present. 26. 27 present. 28 present. 29 present. 30. 31 present. 32. 33 present. 34. 35. 36 present. 37 present. 38. 39. 40. 41 present. 42 present. 43 present. 44 present, sir. अजून कोण राहिले का? रोल नंबर 27 आहे. दिल्यावर present. ठीक आहे. चालेल, उरलेलं बघू पुढच्या लेक्चरला. करू बंद? Yes sir.